नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नागरिकशास्त्राचा पुढचा पाठ पाहणार आहोत. संसदीय शासन पद्धतीची ओळख हा पाठ आज आपण पाहणार आहोत. प्रत्येक देशातील शासन पद्धतीचे स्वरूप वेगवेगळे असते. विविध शासन पद्धतीचे स्वरूप समजावून घेण्यापूर्वी आपण शासन संस्थेच्या प्रमुख शाखांची थोडक्यात माहिती घेऊ. यातील कायदे मंडळ कायद्यांच्या निर्मितीचे कार्य करते. कार्यकारी मंडळ त्या कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते. न्यायमंडळ न्याय देण्याचे कार्य करते. या तीनही शाखांची कार्ये, त्यांचे अधिकार क्षेत्र व त्यांच्यावरील मर्यादा, तीनही शाखांचे परस्परांमधील संबंध संविधान ठरवते. हे संबंध कशा प्रकारचे असतात यावरून शासन संस्थेचे स्वरूप ठरते. शासन पद्धतीचे प्रमुख दोन प्रकार यावरून निर्माण झालेले दिसतात: संसदीय शासन पद्धती, अध्यक्षीय शासन पद्धती. शासन पद्धतीचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. याच्यामध्ये जो पहिला प्रकार आहे तो आहे संसदीय शासन पद्धती आणि दुसरी आहे अध्यक्षीय शासन पद्धती. या दोन्ही शासन पद्धतींचा थोडक्यात अभ्यास आज आपण करणार आहोत. याच्यामध्ये संसदीय शासन पद्धती, याच्यामध्ये प्रधानमंत्री हा प्रमुख असतो. पक्ष बहुमतात असेल त्या बहुमतामधला एक नेता जो असेल तो प्रधानमंत्री होतो आणि तो या संपूर्ण सगळ्या विधेयकाचा जबाबदार असतो, संविधानाचा जबाबदार असा. याच्यामधले उदाहरण जे आहे ते ब्रिटन किंवा भारत आपल्याला सांगता येईल. अध्यक्षामध्ये अध्यक्ष जे असतात त्या ठिकाणी जो राष्ट्रपती आहे तो हा याचा प्रमुख असतो देशाचा. राष्ट्रपतीची निवडणूक होते आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे सर्व जबाबदारी जी आहे, विधेयकाची सर्व जबाबदारी, संविधानाची सर्व जबाबदारी ही त्याच्याकडे येत असते. याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे अमेरिका प्रमुख असतो, प्रधानमंत्री हा सरकारचा प्रमुख असतो आणि या दोघांचं जो मतदान करून त्यांची निवड त्या ठिकाणी केली जाते. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे श्रीलंका किंवा फ्रान्स आपल्याला म्हणता येईल. संसदीय शासन पद्धती. संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली. इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असून आजही तेथील बराचसा राज्यकारभार रूढ संकेतांच्या आधारे चालतो. पार्लमेंट ही अशीच तिथे उत्क्रांत झालेली संस्था आहे. पार्लमेंटवर आधारित पार्लमेंटरी शासन पद्धती हे इंग्लंडचे योगदान मानले जाते. भारतात ही शासन पद्धती संसदीय शासन पद्धती म्हणून स्वीकारलेली आहे. अर्थात इंग्लंडमधील पार्लमेंटरी शासन पद्धती व भारतातील संसदीय शासन पद्धतीत व्यापक अर्थाने साम्य दिसते, परंतु संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने भारतीय शासन पद्धती ही वेगळी आहे असं आपणास दिसून येईल. ही जी ब्रिटिश आहे, ब्रिटिश पार्लमेंट या ठिकाणी आपल्याला जे आहे ते दिसून येईल. इमारत बाहेरून कशी आहे आणि आतून कशी आहे. भारतीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये जी आहेत ती प्रमाणे आहेत. संसदीय शासन पद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेट निवडले जातात. या सभागृहातील सदस्यांची संख्या निश्चित असते. लोकसभेच्या निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात. या निवडणुका सर्व राजकीय पक्ष लढवतात. यात ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतील तो बहुमतातला पक्ष मानला जातो. बहुमत असलेला पक्ष सरकार बनवतो. दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. भारतामधल्या ज्या निवडणुका आहेत त्या गुप्त मतदान पद्धतीनं त्या ठिकाणी केल्या जातात. पूर्वीच्या काळी अशा पद्धतीनं जे बॅलेट्स पेपर आहेत ते होते. आता नवीन पद्धतीनं हे जे मतदान यंत्र आहे याच्यावर त्या ठिकाणी चिन्ह जे असतात ती समोर असतात आणि त्याच्या समोरचं जे बटन आहे ते दाबून योग्य त्या ज्या हव्या त्या नेत्याला लोक निवडून देतात. मतदान कक्ष जो आहे तो असा गुप्त पद्धतीनं म्हणजे कुणी कुणाला मतदान केलेलं आहे ते समजत नाही. ह्या सर्व निवडणुका भारतीय निर्वाचन आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि हे एक स्वतंत्र असं स्वायत्त अशी संस्था त्या ठिकाणी आहे. याच्यामध्ये सुद्धा जे निवडणूक आयोग आहे ते देशामध्ये निवडणुका कधी होतील तर ह्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर करतं आणि त्यानुसार तिथली जे सरकारी कर्मचारी असतात ही सर्व यंत्रणा जी आहे ती चालू करून निष्पक्ष पद्धतीने निवडणुका ह्या घेतल्या जातात. प्रत्येक लोकसभा सीटसाठी 543 या ठिकाणी जागा आहेत. 245
अशा ह्या सीट आहेत, त्यातल्या 12 ज्या आहेत त्या राखीव आहेत. अशा 788 सीट्स आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. प्रत्येक राज्याच्या क्षेत्रफळानुसार, लोकसंख्येनुसार त्या ठिकाणी त्या राज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडता येतं. तो चार्ट आपल्याला इथं खाली दिसेल. आणि अशा पद्धतीनं जे विधानसभा आहे, विधानसभा आणि विधान परिषद, तर संसद जी आहे ही दोन्ही मिळून बनलेली असते. यातलं जे निम्न सदन आहे आणि उच्च सदन जे आहे ते विधान परिषद आहे. जी आपली संसद आहे याच्यामध्ये जो प्रमुख आहे तो राष्ट्रपती आहे. लोकसभा, राज्यसभा यांची सदस्य संख्या किती आहे, जास्तीत जास्त किती आहे, याच्यामध्ये निवडून किती येतात, निर्वाचित म्हणजे निवडून येणारे, आणि त्याच्यावर आपण अपॉइंट करू शकतो, त्यांची निवड करू शकतात असे मनोनीत. मग राज्याचे किती, केंद्राचे किती या ठिकाणी आपल्याला पाहता येतील लोकसभेसाठी आणि राज्यसभेसाठी. हा एक चार्ट दिलेला आहे. याच्यामध्ये जो केंद्र सरकार ते गाव, खेड्यागावांपर्यंतचा कारभार कसा चालतो हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला असे स्पष्ट बहुमत मिळत नाही. अशा वेळी काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करतात व त्यांना सरकार स्थापन करता येते. यास आघाडी सरकार असे म्हणतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला आता सांगता येईल की महाराष्ट्रामध्ये आपल्याला अशा पद्धतीचं आघाडी सरकार हे स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे 3 पक्ष येऊन त्यांनी सरकार त्या ठिकाणी बहुमताचं स्थापन केलेलं आहे. अशा तऱ्हेनं जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी कायदेमंडळाचे सभासद होतात व बहुमतातल्या पक्षाला आपले सरकार स्थापन करता येते. या बहुमतातल्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो व तो आपल्या काही महत्वाच्या सहकार्यांची मंत्रिपदासाठी निवड करतो. लोकसभेमध्ये जे लोक निवडून देतात प्रत्यक्ष, त्या निवडून दिलेल्या लोकांमधला एक नेता जो आहे तो प्रधानमंत्री होतो आणि हा प्रधानमंत्री आपल्या सहकार्यांची मंत्रिपदासाठी निवड करतो. आणि ह्या सर्व गोष्टींना जो पंतप्रधान आहे, पंतप्रधान हा कार्यात्मक प्रमुख त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. जर पंतप्रधानाने राजीनामा दिला तर तो राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा मानला जातो. राज्यकारभाराचं वास्तव किंवा खरी सत्ता जी आहे ती प्रधानमंत्री किंवा मंत्रिमंडळाकडेच असते. कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ, कार्य करणारं जे मंडळ आहे ते आहे प्रधानमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ. लोकसभा आणि राज्यसभेच्या मदतीने त्या ठिकाणी ते राज्यकारभार करत असतात. मंत्रिमंडळाची बैठक आपल्याला या ठिकाणी दिसते. प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ होय. संसदीय शासन पद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. कार्यकारी मंडळ म्हणून त्यांना कायद्याची अंमलबजावणी करावी लागते. ते कायदे मंडळाचे सदस्य असतात म्हणून त्यांना कायदे मंडळाशी सुद्धा जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असतात. म्हणजे जे मंत्रिमंडळ आहे या मंत्रिमंडळाला त्यांच्या मनमाने पद्धतीनं कारभार करता येत नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम हे याच्यावरच असतं आणि ते देखील त्यांना नियमाप्रमाणेच काम करावं लागत असतं. या ठिकाणी मंत्रिमंडळ, प्रधानमंत्री, राष्ट्रपती जे आहे ते राष्ट्रपती हे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळांना शपथ देतात. प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदेमंडळाला जबाबदार असतात. याचा अर्थ असा की मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला घेऊन राज्यकारभार करावा लागतो. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती म्हणतात. तसेच सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. एखाद्या खात्याचा निर्णय हा राज्याचा निर्णय मानला जातो. या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते. ती प्रत्यक्षात कशी आणली जाते हे सुधारण आपण पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळ आहे. विविध जे खाती आहेत हे मंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातले हे जे लोक आहेत त्यांची नावं या ठिकाणी आहेत आणि प्रत्येकाला विशिष्ट असं खातं दिलं जातं. संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते. याचा अर्थ जोपर्यंत कायदेमंडळाचा कार्यकारी अधिमंडळाला पाठिंबा असतो अथवा संमती असते तोपर्यंतच कार्यकारी मंडळ म्हणजे प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ अधिकारावर राहते. कायदेमंडळाला किंवा संसदेला जर असे काही वाटले की आपल्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ कार्य करत नाही
तेव्हा संसद अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करते. अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचे एक प्रभावी साधन आहे. जर मंत्रिमंडळ हे योग्य पद्धतीनं काम करत नाही असं जर वाटलं तर विरोधी पक्ष त्या ठिकाणी अविश्वासाचा ठराव मांडू शकते आणि जर तो बहुमतामध्ये आला तर त्या ठिकाणी जे मंत्रिमंडळ असेल, प्रधानमंत्री असतील तर त्यांना आपला राजीनामा हा द्यावा लागतो. या शाखा पद्धतीमध्ये एकमेकांपासून स्वतंत्र असतात, पण जरी स्वतंत्र असल्या तरी त्यांच्या कार्यामध्ये एकसूत्रता येईल असे त्यांच्यात संबंधही असतात. म्हणजे ह्या शाखा वेगळ्या जरी असल्या या तीनही तरी त्यांच्यामध्ये निर्णयाची एकसूत्रता आपल्याला दिसून येते. संसदीय शासन पद्धतीत संसद किंवा कायदेमंडळ श्रेष्ठ असते. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सामान्य जनतेच्या अपेक्षा संसदेत व्यक्त करतात. लोकहितासाठी काय केले जावे हे संसद ठरवते. हे लोकांच्या प्रतिनिधीचे सभागृह असल्याने जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेचा दर्जा श्रेष्ठ ठरतो. संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली? भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यामागे काही कारणे आहेत. ब्रिटिश राजवटीच्या काळातच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती. ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती. संसदीय शासन पद्धती ही सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार आहे. त्यामुळे या पद्धतीचा भारतीयांना परिचय झाला होता. संविधान सभेत या पद्धतीवर बरीच चर्चाही झाली. संविधानकर्त्यांनी या पद्धतीत भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल केले. संसदीय शासन पद्धतीत चर्चा विचार विनिमयाला मोठा वाव असतो. सार्वजनिक हितांच्या प्रश्नावर संसदेत चर्चा होते. या चर्चेत विरोधी पक्षाचा सभासदही भाग घेतात. योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे, धोरणातल्या किंवा कायद्यातल्या त्रुटी दाखवून देणे, प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात. त्यामुळे संसदेला अधिक निर्दोष कायदे करणे शक्य होते. जे मंत्रिमंडळ आहे हे मंत्रिमंडळाचं जे चर्चासत्र आहे त्या ठिकाणी आपण दिसतंय. अध्यक्षीय शासन पद्धती राज्यकारभाराची आणखीन एक पद्धती म्हणून अध्यक्षीय शासन पद्धतीचा उल्लेख करता येईल. अशी शासन पद्धती अमेरिका या देशात आहे. ही पद्धती संसदीय शासन पद्धतीपेक्षा वेगळी आहे. कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली आणि ज्यात कार्यकारी प्रमुख राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती होय. शासन संस्थांच्या तीनही शाखा या पद्धतीत एकमेकांपासून स्वतंत्र असतात, परंतु त्यांच्या कार्यात एकसूत्रता येईल इतपत त्यांच्यात संबंधही असतात. अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब अमेरिकेने केला आहे. या शासन पद्धतीची काही गुणवैशिष्ट्ये जी आहेत ती पुढील प्रमाणे. अमेरिकेचं जे संसद आहे ही संसद आत आणि बाहेर कशी आहे ती आपल्याला दिसून येईल. अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात. कायदेमंडळाचे दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात. राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात व त्यांच्या हाती कायद्याच्या अंमलबजावणीसह अन्य अनेक अधिकार असतात. अध्यक्षीय शासन पद्धतीत ही अशा प्रकारची रचना असली तरी कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ परस्परांना नियंत्रण ठेवते. परस्परांवरील नियंत्रणामुळे जबाबदार शासन पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो. संसदीय आणि अध्यक्षीय शासन पद्धती अतिरिक्त काही शासन पद्धती फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी इत्यादी देशांमध्ये अवलंबल्या आहेत. विविध देश आपल्या परिस्थितीला अनुरूप अशा प्रकारच्या शासन पद्धतीचा अवलंब करताना दिसतात. पुढील पाठात आपण भारताच्या संसदेची रचना, कार्यपद्धती व भूमिका विचारात घेणार आहोत. हे जे व्हाईट हाऊस आहे अमेरिकेचं, त्याचे जे अध्यक्ष आहेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, व्हाईट हाऊस वॉशिंग्टन इथून ते आपल्याला मार्गदर्शन करताना दिसून येतात. ह्या जगातल्या वेगवेगळ्या संसद आहेत, पार्लमेंट्स आहेत. जो स्वाध्याय आहे तो विद्यार्थ्यांनी सोडवायचा आहे.
धन्यवाद.